राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांची जोपासना, बेरोजगारांना हाताला काम आणि उद्यमशीलता वाढवणे आणि उत्पादित माल परकीय चलन मिळवण्याकरता देशासाठी परदेशाला रवाना करणे हे एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला स्मारकाच्या नावाखाली कॉन्क्रीटच्या इमारती उभा करणं, ह्या दोनपैकी पहिला मार्ग कोल्हापूर जनतेला मान्य आहे. कोल्हापूर जनतेचा तो ध्यास आहे. कोल्हापूर जनता असं म्हणते की शाहू महाराजांचं स्मारक चालतं बोलतं सुशिक्षित बेरोजगारांना काम देणारं आणि उद्यमशीलता वाढणारं असलं पाहिजे. ही कोल्हापूरची ध्यास आहे, कोल्हापूरची आस आहे. ह्या विचार माननीय जिल्हाधिकाऱ्यांना पटवून सांगण्याकरता आज आम्ही आलो होतो. आम्ही त्यांना आमची भूमिका समजावून सांगितली आहे. त्यांनाही सकृतदर्शनी ती भूमिका मान्य दिसते. त्यांनी माननीय खासदार शाहू महाराज साहेबांबरोबर शाहू मिलला व्हिजिट द्यायचं ठरवलेलं आहे. आणि त्यांनी आम्हाला असं म्हटलंय की तुमचं प्रपोजल माझ्याकडे द्या, शासनाकडं सकारात्मक रिपोर्ट घालून शासनाकडे पाठवतो. काही झालं तरीही जनता गप्प बसणार नाही. शाहू मिल पुनर्जीवितच झाली पाहिजे आणि शाहू मिल पुनर्जीवितच आम्ही करून घेऊ, हा आमचा पक्का निर्धार आहे. चांगला प्रश्न आहे. जर शासकीय आकडेवारी बघितली, आजच्या घडीला महाराष्ट्र शासनामध्ये 3 लाख जागा वेकंट आहेत. 40% जागा वेकंट आहेत. म्हणजे आणि एका बाजूला कॉन्ट्रॅक्ट बेसवरचा लेबर भरायचा आहे. म्हणजे शासन स्वतःची जबाबदारी, जनतेला हाताला काम देण्याची जबाबदारी झटकून प्रायव्हेट पार्टीना हे काम सोपवते, ज्यातनं प्रायव्हेट पार्टींचं उकळ पांढर व्हायची शक्यता आहे. त्यामुळं शासनाचीच भूमिका चुकीची आहे. परंतु सर्वसामान्य माणसाला आजही असं वाटतं की शासकीय नोकरीच मिळाली पाहिजे, ज्या शासकीय नोकरीमुळं देशाची सेवा करता येते आणि ज्याला आपण जॉब स्टॅबिलिटी म्हणतो, ती जॉब स्टॅबिलिटी कामगाराला मिळू शकते. आम्ही गांधींच्या आणि शाहू महाराजांच्या विचाराचे आहोत. बेरोजगारांना काम मिळालंच पाहिजे. उत्पादित माल हा सर्वसामान्य माणसांना कमीत कमी रेटमध्ये आणि त्याचा एक्सपोर्ट होऊन या देशासाठी परकीय चलनाच्या गंगाजळी आम्हाला काही ॲड करता आलं पाहिजे, हा आमचा ध्यास आहे.